गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर महानगरपालिकेच्या निवडणुका। गेल्या 50 वर्षापासून रखडलेली कोल्हापूरची हद्दवाढ लवकरच होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। महानगरपालिकेने 18 गावे आणि 2 MIDCचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून तो प्रस्ताव आता मंजूर होतो की फेटाळला जातो हे पाहणं आता गरजेचं आहे। त्याचबरोबर आता सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत पुढील 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत। या संदर्भात कृती समितीचे बाबा इंदुलकर म्हणाले, माननीय सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका इतक्या आठवड्यामध्ये जाहीर करा असा आदेश दिला। ह्या आदेशामुळं कोल्हापूरची हद्दवाढ रोखू शकत नाही, परंतु ह्या आदेशाला मानून शासनानं जर निवडणूक जाहीर केली तर कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊ शकेल। आणि जर आता जर निवडणूक जाहीर झाली तर हद्दवाढीच्या निर्णयामुळं नागरिक आणि मतदार प्रभावित होऊ शकतात, म्हणून हद्दवाढ कायद्यानुसार करता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं पूर्वीचाच आदेश आणि नियमावली आहे। आता उरला सुरला विषय, जर हद्दवाढ झाली तर आम्ही त्याचं स्वागतच करतो, परंतु आता ज्या काही बातम्या आहेत या बातम्यावर कितपत विश्वास ठेवावा ही आजचा यक्ष प्रश्न आहे। कारण असं जानेवारी 2021 मध्ये निवडणुका जाहीर होणार म्हणून झालं होतं, त्यावेळेला त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री कोल्हापूरला स्वतः आले आणि महापालिकेमध्ये स्वतः गेले आणि 8 जानेवारीला महापालिकेच्या प्रशासनाच्या मुंडक्यावर बसून त्यांनी हद्दवाढीचा एक अहवाल नेला होता। तो आता कित्येक वर्ष मंत्रालयामध्ये धुळाखात पडलेला आहे। त्यामुळं पुन्हा आता ज्या बातम्या आहेत त्या कितपत खऱ्या हा आमच्यासमोर प्रश्न आहे। परंतु त्याला दुसरा कांगोर बाजू सुद्धा आहे, कारण आता महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे आणि स्वतःची सिद्धता सिद्ध करायची आहे। त्यामुळं एखाद्या वेळेस हद्दवाढ होऊ शकते असं सुद्धा शक्यता आहे। हद्दवाढ झाली तर आम्ही स्वागतच करतो, परंतु हद्दवाढ होणार असा कोणी जर का याकडे हुल आम्हाला देत असेल तर त्याचे गंभीर परिणाम या महापालिकेच्या प्रशासनाला आणि या शासनाला भोगावे लागतील असं कोल्हापूर जनतेच्या वतीनं आम्ही लहानसा इशारा देत आहे। एखाद्या वेळेस हद्दवाढ होऊ शकते आणि हद्दवाढ झाली तर या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो असंही बाबा इंदुलकर म्हणाले। आता हद्दवाढ होणार का? हद्दवाढ झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।